आता सकाळी सकाळी काय झालं, काम आवरलं आणि त्यानंतर दूध घेऊन आलो. दूध घेऊन आल्याच्या नंतर बघा इथं दुधावाले आले होते, पण डेअरीवालाच येईल नव्हता. म्हटलं काय गंमत आहे आज ही. त्याला फोन करून बोलून घेतलं, दूध टाकलं, त्यानंतर क्वालिटी लावली. आता क्वालिटी बघा काय लागते. पहिली बघा कोणीच तरी 3,9,8,6 होती, आता आपली काय लागते बघू. आपल्या गाईचं म्हणजे दूध कमी पण आहे ना, क्वालिटी भारी बघा. 4,2,8,6 डायरेक्ट. घरी आलो होतो, घरी आल्याच नंतर गिन्नी बघा मोकार सुकायला लागली. ती मोकार ऊन पड राहिलं उन्हाळ्यासारखं. पिंगलर जोडायचं पण काटा येतो. आता मग काय डायरेक्ट म्हणलं खालून भरू, आणि खालून ये ना पावडं नाही, डायरेक्ट तुकडे तुकडे करून ठेवले पाईपाचे. ते तुकडे जोडून डायरेक्ट कुणीकडे पण पाणी काढून देत राहतो. पाणी काढून दिलेच नंतर काय झालं बघा, आपली इथं रोप टाकायचं होतं आणि मग ट्रॅक्टर आला होता. पण यार काय झालं, ते यंत्रावर आहे ना ऑइल टाकेल नव्हतं. मग ऑइल आणलं, ऑइल टाकलं. त्यानंतर मग बघा रोप पेरलं होतं, ट्रॅक्टरवर बसलो, समोर विहीर चालू आहे. म्हणलं चला बघून तरी येऊ. आता वरून एवढी खास दिसत नव्हती म्हणून खाली उतरलो आणि बघितलं तर एक साईडनं पाणी लागलं थोडं.